आणि आता मुलुख महाराष्ट्रामध्ये बातम्या पाहूयात सविस्तर। शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे काळ्या दगडावरची रेष, पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे। कोणे एकेकाळी उद्धव ठाकरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीकेची तोफ डागली होती, पण त्याच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते नेहरूंवर कुणीही टीका करू नये असं सांगू लागले आहेत। उद्धव ठाकरे यांची ही बदललेली भूमिका शिवसैनिकांना मान्य आहे का असा प्रश्न आता सामान्य शिवसैनिक विचारू लागलाय। उद्धव ठाकरे यांनी 5 वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करताना त्यांना दिलेल्या चाचा नेहरू या पदवीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, पण आता उद्धव ठाकरे यांचे खासमखास असलेले संजय राऊत पंडित जवाहरलाल नेहरू हे महान होते असं सांगतात। पंडित नेहरूंवर कुणीही टीका करू नये अशी भूमिका राऊत मांडू लागलेत। राऊत यांची भूमिका उद्धव ठाकरेंना तरी मान्य आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पंडित नेहरूंच्याबद्दल काय म्हटलं होतं आणि आता संजय राऊत काय म्हणतात तुम्हीच पहा। नेहरूंच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची ताकद त्याही वेळेला कोणाची नव्हती आणि नेहरू म्हणाले होते की मी मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, मुंबई मी केंद्रशासित करेन। आणि मग जो काय मराठी माणूस मुंबईच्या रस्त्यावरती उतरला, नेहरूंची जी एक मस्ती होती, चाचा नेहरू म्हटल्यानंतर येता जाताना उघड्या गाडीतून फिरायचे, मग लोकांचे हार फेकायचे, फुलं फेकायचे, मग हे परत त्यांच्यावरती फेकायचे, असं फेकाफेकी चालायची सवय आणि ते करत करत ते जायचे लोकांमध्ये। पण मुंबईकरांनी असा काही त्यांचा तो जो काही अहंकार होता तो वटणीवर आणला की त्याच्यानंतर नेहरूंना बंद गाडीतून फिरावं लागलं। बंद गाडीतून हा सर्वसामान्यांचा राग असतो। हा देश विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेनं नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे। जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे। नाही तर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता। आज जी पाकिस्तानची अवस्था आहे, एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का, जे काय चाललंय सगळं, आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही। याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे। त्यामुळे हे दोन्ही नेत्यांची विधानं तुमच्या समोर आहेत। तिकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले। मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं आजही आक्रमक भूमिका घेतली, तर अभिनेते शरद पोंक्षे यांनी अंदमानमधला त्यांचा एक व्हिडिओ शेअर करून राहुल गांधी यांना खुलं आव्हान दिलंय। पाहूयात एक रिपोर्ट। बाळासाहेबांच्या शिवसेनेची आक्रमक भूमिका, जोडे मारा आणि रास्ता रोको आंदोलन, राहुल गांधींच्या प्रतिमेला मारले जोडे, स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचा अभिमान, शरद पोंक्षेंचं राहुल गांधींना आव्हान। राज्यामध्ये उडालेल्या आंदोलनाचा भडका अजूनही कायम आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला। 5 दिवसानंतर सुद्धा आंदोलनाची धग कमी झालेली नाही। मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षानं घेतलेली आक्रमक भूमिका अजूनही कायम आहे। पक्षाचे कार्यकर्ते आणि सावरकरवादी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून त्यांचा संताप व्यक्त केला। महाराष्ट्र हे शूरवीरांचं राज्य आहे। शूरवीरांचा कोणत्याही प्रकारे अपमान केला तर आक्रमकपणे उत्तर दिलं जाईल असं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली का, सर्व मंत्र्यांची काय भूमिका होती हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। कारण कार्यकर्ते रस्त्यावर येतात, आंदोलन करतात, जनतेच्या विचाराचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये असतं। परंतु जो काय प्रकार घडला याच्यावर कॅबिनेट झालेल्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निषेध करण्यात आलेला आहे आणि सर्व मंत्री महोदय दोन्ही पक्षाचे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना, दोन्हीही मंत्र्यांनी एकमुखाने हा ठराव केलेला आहे आणि ह्या भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत। महाराष्ट्रात आंदोलनाचा बनवा पेटलाय, तर दुसरीकडे अभिनेते शरद पोंक्षे थेट अंदमानात पोहोचले।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये होते त्याच जेलमधल्या कोठडीत शरद पोंक्षे पोहोचले. अरे ये मूर्खा, इकडे इकडे बळतोयस, त्याच्याऐवजी जरा इथे ये. 11 वर्ष सोड, 11 दिवस सोड, एक दिवस तुझ्या गळ्यात सगळं अडकवतो. तुला असं अर्ध कच्च मांसाचे तुकडे, असं घाणेरडा भात, महारोग्यांच्या हाताने बनवलेलं अन्न, त्याच्यामधले किडे असे काढून तेच खायचं. मग तिथे तुला संडासला लागेल, मग तुला एक दिवस, त्या एका दिवसात तुला 1-2 तास कोलूला लावतो, कात्या कुटायला देतो. हे सगळं कर एक दिवस, हे करून दाखव, मग बडबड कर. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली. यात्रा आणि आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करण्याची सगळ्यांनाच समान संधी असते. मात्र महापुरुषांवर चिखलफेक करून पक्षाचा विस्तार होत नाही. तर अशा प्रकारांमुळे जनसामान्यांमध्ये पक्षाच्या असलेल्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. याचा राहुल गांधी यांनी विचार करण्याची गरज आहे. आणि तसं झालं नाही तर आंदोलनाची धग अशीच कायम राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर ही भेट झाली. राहुल गांधी यांच्या विरोधात मनसेनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेसाठी त्यांचे आभार मानण्याकरता रणजित सावरकर आपल्या सहकाऱ्यांसह राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर राज्यात मोठा वाद उफाळला. यावरून काल मनसेनं राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन केलं. या पार्श्वभूमीवर सावरकर आणि राज ठाकरे यांची भेट झाली. राहुल गांधींच्या विरोधात जी महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्यांना रस्त्यात अडवलं त्यांच्या कार्यकर्त्यांना, तरीही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी धैर्याने झेंडे फडकवले निषेधाचे. त्यासाठी मी राजसाहेबांना धन्यवाद द्यायला आणि त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो होतो आणि त्याच विषयावर आमची आज चर्चा झाली. वळूयात पुढच्या बातमीकडे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या वेळेला शेतकऱ्यांच्या श्रद्धांजली सभेत एक धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्याच वेळेला नेमका काही जणांनी फटाके फोडले आणि हा विचित्र प्रकार आता उघडकीस आलाय. बुलढाण्यातील भेंडवळमध्ये श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या सभेच्या वेळेला हा प्रकार घडला. दरम्यान फटाके फोडण्याचा प्रकार होत असल्याचं लक्षात येताच राहुल गांधी यांनी मध्येच आपलं भाषण थांबवलं. मात्र हे फटाके कुणी फोडले हे कळू शकले नाही. मी तीव्र शब्दामध्ये या घटनेचा आणि या गोष्टीचा निषेध करतो की एकीकडे आपण श्रद्धांजली सभा अर्पित करतोय, एक प्राणाची ज्योत या ठिकाणी लावली आहे की त्यांची आठवण यावी. इथे शेतकऱ्यांचे सर्व अवजार आपण लावलेले आहे, मागे या बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांचे फोटो लावले आहेत आणि हे नीच, हे बदमाश या अशा प्रकारचे दुष्कृत्य करत आहेत. काल राहुलजींच्या जाहीर सभेमध्ये काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. संयम हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है. मैं पुलिस से फिर से एक बार कहता हूं कि यहाँ पर आप लोगों को बैठने के लिए मना कर रहे थे, यहाँ आने के लिए आप आने नहीं दे रहे थे. उसी वक्त आप ध्यान देते क्योंकि पीछे इन्क्लोजर में कोई काला ना आए, ये ना आए, आप तब से काफी उलटी पुलटी बातें कहते हुए मी तीव्र शब्दामध्ये या घटनेचा आणि या गोष्टीचा निषेध करतो. आणि आपण अधिक जाणून घेऊयात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेत. अतुलजी, या प्रकाराबद्दल तुम्ही काय सांगाल? कोणी केलं असेल हे आणि तुम्ही याबद्दल काही पोलिसात तक्रार दाखल केली? नाही, असं आहे की पोलिसांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल की माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी माईकवरनं सांगितलं की तुम्ही त्याच्या संदर्भात ऍक्शन घ्या, पोलीस घेत आहेत. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे आंदोलन जे सुरू होतं 3 काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात, त्यावेळेस सुद्धा भाजपचे नेते काय बोलत होते? खलिस्तानी, पाकिस्तानी, चायनाचे एजंट, आपले दानवे साहेब होते त्याच्यामध्ये. दुसरं अजून कोणाचं उदाहरण काय द्यायचं? हीच प्रवृत्ती आहे की ज्यावेळेस 723 मृत पावलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे कुटुंबीय, महाराष्ट्रातून जे झालं त्यांचे कुटुंबीय तिथं होते आणि त्यांना तिथे श्रद्धांजली दिल्या जात होती. सगळ्या शेतकऱ्यांचे अवजार ठेवले होते, तिथे ज्योत लावलेली होती. अशा वेळेस फटाके फोडायचे म्हणजे किती नीच कृत्य आहे, म्हणजे किती आपण खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करतो, कोणत्या गोष्टीचं राजकारण करतो त्याचं भान सुद्धा नाही आहे. हे दुसरं तिसरं कोण करू शकतं? हे भारत तोडवालेच करू शकतात. हे येतील ना, जातील पुढे, सापडतील ते आणि जे सत्य आहे ते पुढे येईलच ना. बर, पण मग तुम्ही किंवा काँग्रेस पक्षाच्या वतीनं औपचारिकपणे याची काही तक्रार करण्यात आली किंवा याची चौकशी झाली पाहिजे अशी काही मागणी करणार आहात तुम्ही?
बिलकुल चौकशी याची झालीच पाहिजे, याची आम्ही मागणी पण करणार आहे. रिसर तक्रार पण झाली पण असेल आतापर्यंत, कदाचित आम्ही ते सगळं करणार आहे. ठीक आहे अतुलजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. या सगळ्या विषयावरती स्वतः राहुल गांधी यांनी काय म्हटलंय पाहूयात. ये आज जो उन्होंने किया है, जब हम 733 शहीदों की याद कर रहे थे, ये हिंदुस्तान के हर एक किसान और उन सब के परिवारों का अपमान किया इन लोगों ने. धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेलेत. केशवजी, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी असा थेट आरोप केलाय की भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं, ते तक्रारही करणार आहेत आणि चौकशीची मागणीही करणार आहेत. चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात. खरं म्हणजे काँग्रेसचा शेतकऱ्यांबद्दलचा संवेदनशीलपणा कधीच नव्हता, हे वारंवार दिसून आलं. ह्याच्या पुढची 100 उदाहरणं आपण सांगू शकतो. आणि तरी सुद्धा आज यात्रा कोणाची होती? राहुल गांधीची. काय कुठे उडाले? तिथेच. आणि ते भाजपशी संबंध जोडायचा, याला काहीतरी लॉजिक, काहीतरी थोडं डोकं वापरावं. किंवा लोकांना मूर्ख समजता का तुम्ही? अशा पद्धतीने जर तुम्ही चर्चा करत असाल तर लोक मूर्ख नाही आहेत, लोकांना कळतंय. काँग्रेसचा आणि संवेदनशील या दोन शब्द अत्यंत परस्पर विरोधी आहेत. आणि शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा महाराष्ट्रामध्ये केली असेल तर ती काँग्रेसने केली. काँग्रेसच्या कार्यकाळात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांना कधीच चांगला हमीभाव काँग्रेसच्या कार्यकाळात मिळाला नाही. आणि आता तर थेट फटाके उडण्याचा कार्यक्रम करत काँग्रेसवाले. थोडं तरी काँग्रेसच्या नेत्याने याबद्दल काहीतरी वाटायला हवं. बर, ठीक आहे केशवजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. बातमी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या 2 दिग्गज नेत्यांची. पक्षातल्या एका नेत्याला दिलासा मिळालाय तर दुसरा नेता मात्र अडचणीत सापडलाय. माजी मंत्री अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणी खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये मात्र थोडीशी वाढ झाली आहे. त्यांना SRA प्राधिकरणानं दणका दिलाय. मुंबईतल्या वरळी इथल्या गोमाता नगरमधल्या SRA प्रकल्पातील 4 फ्लॅट तातडीनं रिकामे करावेत असे आदेश SRAनं दिल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना SRA प्राधिकरणानं दणका दिलाय. मुंबईतल्या वरळी इथल्या गोमाता नगरमधल्या SRA प्रकरणातील 4 फ्लॅट हे तातडीनं रिकामे करावेत असे आदेश SRAनं दिलेत असा दावा केलाय भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी. पुढच्या आठवड्यात या सदनिका खालती करणार असल्याचंही त्यांना सांगण्यात आलंय. त्याचप्रमाणे किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात केलेली तक्रार SRAनं स्वीकारल्याचं सुद्धा सोमय्या यांचं म्हणणं आहे. किशोरी पेडणेकर त्यांची कंपनी किस कॉर्पोरेट, त्यांच्या परिवाराने गोमाता जनता SRA वरळी येथे 4 सदनिका बेनामी पद्धतीने ताब्यात घेतल्या होत्या. त्या रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. पुढच्या 4 दिवसात मुंबई महापालिकेचे अधिकारी या गाळा निष्कासन इविक्शन करून SRAच्या ताब्यात देणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगावमधल्या एका सभेत बोलताना त्यांनी बंजारा समाजाच्या विरोधात वक्तव्य केलं होतं. यानंतर बंजारा राष्ट्रीय परिषदेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. 17 तारखेला एका कार्यक्रमात त्यांनी एक वक्तव्य केलं. या प्रकरणी बंजारा समाजानं आक्रमक भूमिका घेत आता गुन्हा दाखल केलाय. नांदेडमधली ही आपण दृश्य पाहतो आहोत. बंजारा राष्ट्रीय परिषदेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नांदेडमधल्या एका कार्यक्रमाला एकनाथ खडसे आले होते आणि त्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी बंजारा समाजाच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि यामुळे संतप्त झालेल्या बंजारा समाजाच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली.
वळूयात पुढच्या बातमीकडे. आयुष्याचा सगळ्यात मोठा सट्टा खेळून महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. साधं सरपंच पद कोणी सोडत नाही, आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडलं असंही त्यांनी सांगितलं. तसंच उठावासाठी 38 आमदार लागणार होते, 33वा आमदार मी होतो. 5 आमदार आले नसते तर आमचा करेक्ट कार्यक्रम झाला असता असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. ते एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. लोक बोलतात, आता लोक मला भरपूर बोलतायत. मी तर भाजपवाल्यांनाही नेहमी बोलतो की आम्ही तर सट्टा खेळून तुमच्याकडे आलोय, आमच्या आयुष्याचा सट्टा खेळून. मंत्रीपद सोडून दिलं होतं आम्ही 8 लोकांनी. कदाचित आमची संख्या झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती. साधं सरपंच सीट कोणी सोडत नाही मित्रांनो. आम्ही तर 8 लोकांनी सीट सोडली, तेव्हा 38 आमदार लागणार होते, मग मी तर 33वा होतो. 5 जर आले नसते तर माझा कार्यक्रम आटपला होता. आणि आता बातम्या पाहूयात वेगवान. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. महत्त्वाच्या कागदपत्रांवरच्या चुकांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात सरकारी कागदपत्रांवर दहचा मा होणं ही मोठी बाब आहे. पश्चिम बंगालच्या बांगुरातील एकाला असाच धक्का बसला. आडनावात दत्ता आहे, मात्र रेशन कार्डावर या दत्ताचं आडनाव कुत्ता असं लिहिण्यात आलं. या टायपिंगच्या एररमुळे संतप्त नागरिकानं तहसीलदार कार्यालयासमोर भुंकत प्रशासनाचा जोरदार निषेध केला. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. त्यानं हा प्रकार केला. अधिकारी सुद्धा काही काळ अचंबित झाले, काही काळ घाबरून गेले आणि नंतर या सगळ्या प्रकाराची चौकशी करून योग्य ती गोष्ट दुरुस्त केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आणि आता अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला दिल्लीतल्या हत्याकांडाची बातमी. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट समोर येते. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकताना आफताब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. 18 ऑक्टोबरला डोकं, धड आणि हाताचे तुकडे फेकताना तो सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती दिल्लीच्या पोलीस सूत्रांनी दिली आहे. श्रद्धाच्या हत्याकांडानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. अशा पीडित महिलांचा डेटाबेस तयार करण्याचे आदेश महिला आयोगाला देण्यात आलेत. पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हे आदेश दिलेत. यासाठी एक विशेष टीम सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा उत्तर प्रदेशसारखा लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा अशी आग्रही मागणी केली चित्रा वाघ यांनी. तर श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अनेक गोष्टी धक्कादायक आहेत, यातून तरुणांनी धडा घेतला पाहिजे असंही भाजपच्या या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणाल्या. महाराष्ट्रातून ओमानमध्ये केलेल्या आणि छळ झालेल्या अनेक महिलांच्या कुटुंबियांच्याकडून राज्य महिला आयोगाच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. या महिलांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबद्दल रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला एक पत्र सुद्धा लिहिलं आहे. परभणीत जिंतूरमध्ये मुस्लिम समाजाकडून निदर्शनं करण्यात आली. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. हिंगोलीमध्ये एका तरुणीवर धर्मांतराचा दबाव टाकत तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. आरोपी साजिद पठाणनं पीडितेला लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेत धर्मांतरासाठी दबाव आणला होता. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. CSMT ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान धोकादायक झालेला कर्नाक बंदर इथल्या उड्डाणपुलाचं पाडकाम सुरू करण्यात येतं. यासाठी मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यामुळे अनेक मेल एक्सप्रेस गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत.
खोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण 7 गर्डर टाकण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 7 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. तिकडे अंधेरीतला गोखले पूल पुढील काही महिने पादचारी तसंच दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची चाचपणी मुंबई महापालिकेनं सुरू केली आहे. संरचनात्मक तपासणी करण्याची विनंती करणारं पत्र IIT मुंबई आणि VJTI या दोन्ही संस्थांना पाठवण्यात आलं आहे. कल्याण रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या रेल्वेच्या लोको शेडमध्ये कोबरा दिसल्यानं कामगारांमध्ये एकच घबराट पसरली. सगळ्यांनी काम बंद करून बाहेर पडत पळ काढला. सर्पमित्रानं या सापाला पकडून नंतर जंगलात सोडून दिलं. जिजामाता उद्यानातील प्राणी संग्रहालयात गेल्या काही महिन्यात पेंग्विनची संख्या वाढली आहे. उद्यानात 3 नवीन हम्बोल्ट पेंग्विनचा जन्म झाला आहे. या 3 नव्या पाहुण्यांच्यामुळे उद्यानातल्या पेंग्विनची संख्या आता 12 झाली आहे. भिवंडी शहरातील तलाठी करसन ठाकरे हे गेल्या 16 वर्षांपासून कार्यालयातच गैरहजर असताना मानधन मात्र घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ग्राहक संरक्षण सेलच्या अध्यक्षांनी या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातल्या दिग्रस ते भेंडेवाडी पाटी या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 6 महिन्यांपूर्वी सुरू झालं होतं, मात्र कंत्राटदार माती टाकून गायब झाला आणि त्यामुळे या मातीचा आता वाहन चालकांना प्रचंड त्रास होतोय. नांदेडच्या हदगावमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मार्केटची व्यवस्था असूनही भाजी विक्रेत्यांची दुकानं रस्त्यावरचीच थाटलेली असतात. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. नागरिकांच्याकडून अतिक्रमणाच्या संदर्भात कारवाईची मागणी पुन्हा पुन्हा करण्यात येते. बीडच्या शिरूर कासार इथे जुलै महिन्यात विद्युत कनेक्शनचे वायर स्टील ग्रिलला बांधल्यानं शॉक लागून मुलाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महावितरणच्या शाखा अभियंत्यासह कर्मचाऱ्याच्या विरोधात मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे. धुळ्यामध्ये आदिवासी विकास प्रकल्पाच्या तर्फे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान विजयी खेळाडूंची नाशिकच्या विभागीय स्पर्धेकरता निवड करण्यात येणार आहे. लातूरमधल्या किल्लारी परिसराला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 2.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण होतं. क्लचच्या ऐवजी ॲक्सिलेटरवर पाय पडल्यानं कार थेट रेल्वेच्या रुळावर पोहोचली. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. मात्र सुदैवानं रेल्वे सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीनं या कारला बाजूला केलं आणि मोठा अनर्थ टळला. गोंदियातील जिल्हा परिषदेच्या कामठा इथे शाळेमध्ये स्वच्छतागृह बांधण्यात आलं. मात्र या ठिकाणी पाणीच येत नसल्यानं विद्यार्थ्यांच्यावर चक्क उघड्यावर शौचाला जाण्याची वेळ आली. शिक्षण विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. गोंदियातल्या बिरसी विमानतळावरून 13 मार्चला विमान वाहतूक सेवेला सुरुवात झाली. मात्र ही सेवा चालवण्याचं कंत्राट घेतलेल्या फ्लायबिग कंपनीनं देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली विमान वाहतूक बंद केली. अशात सरकारनं चुकीच्या कंपनीला विमान सेवेसाठी निवडल्याची ओरड प्रफुल्ल पटेल यांनी केली. जळगावच्या नशिराबाद इथे जवळपास 80 लाख रुपये खर्च करून उद्यान उभारण्यात आलं होतं. मात्र गेल्या 3 वर्षांपासून इथलं उद्यान बंद असल्यानं बच्चे कंपनी मोठी नाराज आहे. सांगलीतील कृष्णा नदीवरच्या पुलाला 93 वर्ष पूर्ण झाले. सांगली या निमित्तानं सांगलीकरांनी पुलावर रांगोळी काढून तसंच पणत्या लावून पुलाचा वाढदिवस साजरा केला. जळगाव जिल्ह्यातील दापोरा इथे कुरकूर नदीवर 8 कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला. या पुलाचं लोकार्पण पाणी आणि पुरवठा तसंच स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला ग्रामस्थांच्याकडून गुलाबराव पाटील यांचा सत्कारही करण्यात आला. उस्मानाबादेमध्ये परांडा इथं महाआरोग्य शिबिर भरवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. राज्यभरातून 6 लाख नागरिकांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. सिंधुदुर्गातल्या साटेली भिडशीतील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलंय. उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही एकानं रस्त्यावर भिंत बांधून रस्ता अडवला. या विरोधात ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. पंढरपुरात टेंभुर्णी इथे युवा सेनेच्या वतीने महावितरणच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय.
विजेचं बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. त्यामुळे पिकांचं नुकसान होत असून वीज पुरवठा तातडीनं सुरू करावा अशी मागणी करण्यात येते. वीज वेळेवर मिळत नसल्यानं शेताला पाणी देण्यात अडचणी येत आहेत. या त्रासाला कंटाळून डोणगावमध्ये भाजपकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. महावितरण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. डहाणूतील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या बाहेर मनसेनं जोरदार आंदोलन केलं. 26 वर्ष काम करूनही पगारवाढ होत नसल्यानं कामगार आणि मनसैनिक आक्रमक झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या कोळदा गावातील नागरिक त्रस्त आहेत. बस वेळेवर येत नसल्यानं त्यांनी थेट तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना गाठलं. समस्या न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा नांदेडमध्ये निषेध करण्यात आला. शहरातल्या वसंतराव नाईक चौकामध्ये खडसे यांच्या प्रतिमेला जोडेमारा आंदोलन करण्यात आलं. गोमाता नगरमधील सदनिकांच्यावरून किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात केलेली तक्रार SRAनं स्वीकारल्याची माहिती स्वतः सोमय्या यांनी दिली. तसंच त्या 4 सदनिका खालती करण्याचे आदेश SRAनं दिल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. पुढच्या आठवड्यात या सदनिका खालती करण्यात येतील असंही सांगण्यात येत आहे. आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आल्याचं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. दरम्यान उठावासाठी 38 आमदारांची गरज होती. आणखीन 5 आमदार आले नसते तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली मिळाली असती असंही त्यांनी नमूद केलं. जळगावमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो, मात्र दिखते हो शेर जैसे लगते हो चूहे जैसे म्हणत आम्हाला दिवचल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. यानंतर असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल असा विचार करून आपण शिवसेनेतून बाहेर पडल्याचं त्यांनी नमूद केलं. नेहरू जर नसते तर भारताचा पाकिस्तान झाला असता अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान संजय राऊत यांना नेहरूंबद्दलचं वक्तव्य कदाचित चुकीचं वाटत असेल असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. दापोली इथे साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांना अखेर अटकपूर्व जामीन मिळाला. खेड इथे अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन त्यांना मंजूर झालाय. अनिल परब यांचे वकील ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पालकमंत्री भुमरे आणि कृषी अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्यात आला. यावेळेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर तीव्र संघर्षाला सामोरं जावं लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. पोलीस पगार भुमरे यांचा घेतात की शासनाचा असा सवाल शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. मात्र त्यांनी याबद्दल उघडपणे बोलावं असं प्रत्युत्तर संदीपन भुमरे यांनी दिलंय. दानवे विरोधी पक्षनेता असल्यामुळे ते चांगलं म्हणणारच नाहीत असा मिश्किल टोलाही भुमरे यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांना स्थगिती देणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. जोपर्यंत बहुमताचा आकडा सरकारकडे आहे तोपर्यंत हे सरकार असेल. त्यामुळे सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन आलेलं नाही. कुणालाही सापत्न भावाची वागणूक देऊ नये असंही त्यांनी म्हटलंय. जमिनीवर अतिक्रमण करत बांधकाम केल्यानं नगरसेविका अस्मिता राजेश चौधरी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. या निर्णयानं अतिक्रमण करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तसंच त्यांच्या नातेवाईकांचे चांगलेच धाबेदाण आणले. काँग्रेसनं आता मिशन महाराष्ट्र हाती घेतलंय. काश्मीर कन्याकुमारीच्या यात्रेनंतर महाराष्ट्रात सुद्धा भव्य रॅली काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाईल आणि याचं नेतृत्व सोनिया गांधी करतील. त्यांची महाराष्ट्रात जाहीर सभाही होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. एक ब्रेकिंग न्यूज हाती येते. दिल्लीतल्या श्रद्धा बालकर हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट, ती म्हणजे श्रद्धाच्या एका मैत्रिणीला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. शिवानी म्हात्रे असं तिचं नाव आहे आणि शिवानी म्हात्रेला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलंय. श्रद्धाची ही मैत्रीण आहे आणि श्रद्धाच्या हत्येनंतर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास करतायत. या सगळ्या प्रकाराबद्दल आता नवनवीन खुलासे रोजच्या रोज समोर येत आहेत आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत श्रद्धाची मैत्रीण असलेल्या
शिवानी म्हात्रेला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. आणि आता बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 62व्या दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विशेष डिलीट देऊन सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथेही भेट झाली. राहुल गांधी यांच्या विरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेसाठी त्यांचे आभार मानण्याकरता रणजित सावरकर राज ठाकरे यांना भेटले होते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर सुरू असलेली चिखलफेक थांबवा असं म्हटलंय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी. या आरोप प्रत्यारोपांच्यामुळे महाराष्ट्र विकासाच्या मुद्द्यापासून दूर जातोय असं वक्तव्य त्यांनी केलं. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विरोध आहे असं म्हणता मग त्यांच्या विरोधात रस्त्यावर का उतरत नाही असा प्रश्न बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. ही दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी ठाकरे यांच्या पक्षावर केली. हे ते प्रोडक्ट आहे जे दरवर्षी लॉन्च होतं आणि फेल जातं. राहुल गांधी यांच्या शेगाव इथल्या सभेनंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या विधानानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांनी अंदमानमधला त्यांचाच एक व्हिडिओ शेअर केला. यातून त्यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिलंय. कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीनं 3 दिवसात 2 पेट्रोल पंपावर दरोडा टाकत 1.5 लाखांची रोकड लंपास केली होती. तर 2 फरार संशयितांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. लासलगाव शहर परिसरात चोरीच्या घटनांनी सगळेच जण हादरून गेले. एका टोळीनं एका रात्रीत 7 दुकानं फोडून लाखो रुपयांची रोख रक्कम आणि साहित्य चोरून नेलं. हे सगळे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. बीडच्या गेवराईमध्ये विधवा अंगणवाडी सेविकेवर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. या दरम्यान आरोपीनं फसवणूक करून 7 लाख रुपये उकळल्याचा आरोप सुद्धा होतोय. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रपूरमध्ये बाईक चोरून एक व्यावसायिक ॲपवर विकत होता असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील एकानं व्यावसायिक ॲपवरून बाईक खरेदी केली होती. मात्र इन्शुरन्स काढताना मेसेज बाईकच्या खऱ्या मालकाला गेला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. कोल्हापूरमध्ये चौथीतल्या मुलीशी शिक्षकानं असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात येतोय. मुली शाळेत जात नसल्यानं चौकशी केली असता ही घटना समोर आली. या प्रकरणी शिक्षकाला बडतर्फ करण्याची मागणी करण्यात येते. नांदेडमधील गोकुळनगर आणि विष्णुनगरमध्ये रात्री 7 ते 8 गाड्यांची तोडफोड करण्यात आली. घराच्या समोर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पुण्यामध्ये टेलिकॉम आणि सायबर क्षेत्रातील आव्हानांच्या निराकरणासाठी परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे यावेळी उपस्थित होते. यावेळेला अभय ओक यांनी आधार कायद्यात सुधारणा करणं आवश्यक असल्याचं मत मांडलं. दहशतवादाचा संपूर्ण जगाला धोका असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अधोरेखित केलंय. नो मनी फॉर टेरर या कार्यक्रमात ते बोलत होते. दहशतवादाच्या विरोधातील लढाई सर्व जगानं एकत्रित लढली पाहिजे असं मत त्यांनी यावेळी आग्रहपूर्वक मांडलं. दहशतवाद हा लोकशाही आणि मानवाधिकार तसंच जगातील शांतता आणि आर्थिक प्रगतीसाठी अतिशय धोकादायक असल्याचं त्यांनी नमूद केलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 29 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांचा गुजरातमध्ये अपघात झाला. चुकीच्या बाजूने येणाऱ्या ट्रकनं कारला जोरदार धडक दिली. मात्र सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नाही. इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडायची की नाही हे ठरवण्यासाठी गुरुवारपर्यंतची मुदत दिली होती. मात्र मुदतीआधी शेकडो कर्मचाऱ्यांनी 3 महिन्यांचे आगाऊ वेतन घेत नोकरीला रामराम केला.
रविवारपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या यजमान देशाचं प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर स्टेडियममध्ये बिअरची विक्री करण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. फिफानं या प्रकारचं पत्रक जारी केलं आहे. इंडोनेशियातील बाली बेटावर 271 जणांना घेऊन जाणाऱ्या एका प्रवासी नौकेला बुधवारी आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. बाली बेटावर या नौकेला आग लागली. सुदैवानं या सगळ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी कीव इथे जागतिक बँकेचे युरोप आणि मध्य आशियाचे उपाध्यक्ष अॅना झरडे यांची भेट घेतली. पाठिंबा दिल्याबद्दल झेलेन्स्की यांनी शिष्टमंडळाचे आभार मानले. युक्रेनची वाहतूक, ऊर्जा आणि पायाभूत सोयीसुविधा तसंच आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील प्रकल्प पुनर्उभारणीवर यावेळेला चर्चा झाल्याचं झेलेन्स्की यांनी सांगितलं. बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान हिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत शुक्रवारी मुंबईत एंगेजमेंट पार पडली, म्हणजे साखरपुडा झाला. या निमित्तानं एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात आमिर खानसह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. अभिनेता पंकज त्रिपाठी हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर एक चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. मैं रहूं या ना रहूं ये देश रहना चाहिए या सिनेमात पंकज अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारेल. अभिनेत्री करीना कपूर खाननं नुकतंच तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. हंसल मेहता यांच्या सिनेमात करीना लीड रोलमध्ये दिसणार आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सिनेमाच्या क्रू मेंबरसोबत तिनं सेलिब्रेशन केलं. कृती सेनन आणि वरुण धवनची मुख्य भूमिका असलेल्या भेडिया सिनेमाचा ट्रेलर जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा टॉवरवर दाखवला गेला. या दरम्यान व्हिडिओ कृतीनं सोशल मीडियावरून शेअर केला. अभिनेत्री कृती सेनन दुबईमध्ये भेडिया सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान दुबईतील काही खास फोटो कृतीनं शेअर केले. बॉलिवूड अभिनेत्री आलाया फर्निचरवालानं नुकतंच मॅराकेच फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली होती. आलायानं आगामी ऑलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत या चित्रपटासाठी या महोत्सवात हजेरी लावली. तर रणवीर सिंग नंतर यंदा या महोत्सवात बॉलिवूडमधून सहभागी झालेली आलाया दुसरी अभिनेत्री ठरली आहे. अभिनेता चंकी पांडे पहिल्यांदाच तमिळ सिनेमात दिसला. सरदार या सिनेमात एका मुख्य भूमिकेत चंकी पांडे दिसला असून हा सिनेमा आज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. या सिनेमामध्ये चंकी पांडे आगळ्या वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. अभिनेता बालकृष्ण यांचा दस का धमकी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तेलुगू, तमिळ, हिंदी आणि मल्याळम भाषेत हा सिनेमा फेब्रुवारी 2023 मध्ये प्रदर्शित होतोय. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.